गजर जुईल बुवाने सादर केला. तत्पूर्वी बराच काही नाही काय बोलले, नक्कीच त्याची परतफेड करणार. नको छळू रे नंद किशोरा, नको सोडू घरलेला हात सोड कृष्णा, जाऊ दे विकण्या लोणी कान्हा, जाऊ दे विकण्या लोणी. धन्यवाद. या ठिकाणी बुवानी गजराच्या माध्यमातून बरीचशी गाणी दाखवल्याने आणि ज्याचा चांगला ती चांगल्या म्हणण्याची आपली पण अजून तयारी आहे. राहता राहुल प्रश्न नोटिशनचो जरा फक्त नोटिशन मध्ये भजनात नोटिशन थोडा चुकला, पाठीपुढे झाला आणि युट्यूबला गेला तरी चुकला तरी माका त्याचा काही असो फरक नाही, पण आपण सुधारणा करू शकतो त्याच्यात. आणि बऱ्याच दिवसांनी त्या नोटिशन घेतल्यामुळे थोडा पाठीपुढे झाला, त्याच्यामुळे त्याच्यात तुका जर तुझा लाल वाटत असाल तर तुझा लाल तर होऊ शकता. कारण तुझा कसा प्रत्येकात आपल्या ज्ञानाची घमेंड असते, प्रत्येकाला आपल्या ज्ञानाची घमेंड असते, पण आपल्या किती घमेंड ह्याचा ज्ञान नसतं. बरोबर. आता तू भर बघतच नाही, ऐकलं? आता तू भर बघणार नाही कारण तुझी परिस्थिती ही अशीच आहे. त्याच्यामुळे काय बुवा, एखाद्याचा जर तुला चांगला बघवत नसाल तर नको बघू, पण दुसऱ्याच्या दारात जी कचरो टाकण्याची तुझी पद्धत आहे ती पहिली सोडून दे. नाही तर एक वेळ देव माफ करील पण तुझा कर्म तुका माफ करूचा नाही, ह्या लक्षात ठेव. म्हणजे मी नोटिशनात चुकलोय म्हणजे त्याला किती सुख आणि समाधान वाटला त्या बघा. म्हणजे हे कोणाचं चांगला बघवणार आहे हे. आणि तू सांगता मराठी माणूस रोज सांगतात ज्ञानाच्या गोष्टी पाझरता आणि आपणच सांगता. म्हणजे मी मराठी म्हणजे काय जपान वरून गेलेलो म्हणजे चुकलं ह्या तुका चांगला वाटला ना. आणि तुझ्या युट्यूबला जाऊ दे म्हणजे तुका ताच वया होता. म्हणजे माझं कसं तरी वाटोळा होत आणि जाग्यावर बसतोय ह्या तू बघतो. अरे काय गुलामा, काय नाही रे, काय नाही. तुझा कसा झाला माहित ना, आईच्या जीवा बाळगी उदार आणि सासियाच्या फडणीच्या भातावर ह्यो जावं सुभेदार.
अशी तुझी परिस्थिती झाली आहे. काय रे बाबा माझ्या, तुझा कसा झाला? मुक्ताफळ हार खरासी घातला, कस्तुरी सुखराला सोजविली. जर समजा गाढवाच्या गळ्यात मोत्याचो हार घातलो तर त्याला त्याची किंमत कळणार नाही, आणि डुकरात कस्तुरीचो वास दिलो तर त्याला त्याची किंमत कळणार नाही. तशी तुझी परिस्थिती झाली. तुझ्याकडे भजन सगळं हा, पण काय झगडे बघ. जर कलाकारात स्वतःची कला जर दाखवण्याची वेळ येईल ना, तर माकानी बाबा कठीणच वाटत. त्याचो कलाकार त्याला म्हणावं की न म्हणावं याचा विचार करतो. हे सगळी नोटिशांना म्हणूक लागलो तो 10, 11, 12, 13, 16 पर्यंत गेलो, 17 पर्यंत पण म्हणा होतो. मधली काय रोल मी म्हटलं 100 पर्यंत जाता की काय आहे भंकच नाही. हा पुढे डायरेक्ट बाबा 13, 14 सोडून 25, 50, 75, त्याच्यानंतर 100 किलो कॅनिंग होईल यंदा असं म्हटलं जाशील पुढे असं मला वाटलं. पण नाही, मग जेवढा होता तेवढा पाजळल्याने मग आपल्या लाईनीवर येलो. काही बोला मा बरा बाबा, तुका दाखवूची वेळ येत म्हणजे तू मोठो कलाकार. काय समजली? जय जय राम, जय जय राम, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, कृष्ण हरी राम कृष्ण हरी. अशी ही 17, 18, 19 अशी आहेत आमच्याकडे. पण आपण दाखवू शकतो. हा तुझ्या हा करा, तू मोठो दिग्गज कलाकार. आता फक्त ह्यो कसो टीव्ही शो मध्ये जाऊच राहलेलो. बाकी ह्यो इकडे आमच्या बरोबर बसला म्हणजे कसं आपला अगदी घरी बसवतात. बाकी तो तसो कलाकार म्हणला असतो तो टीव्ही बीव्ही जाऊच्या ह्याच्यात. म्हणजे आता शो मध्ये त्याला शो इंडियन आयडॉल अशी तुमची ती लेवल आहे. आमचे बरोबर असतं म्हणजे आता कसं विषय घरी बसवता तर अगदीच 1000 रुपये सुटले तरी बस. अरे काय खरोखर बाबा तुझी कमालच वाटता. म्हणजे कसं तुझी परिस्थिती अशी झाली की इनादुनाची पाठी मी सकला आपली भटीनाची ती आपली 10 मात्रा 12 मात्रा घेऊन नुसतं नाचवत. कसा झोंबत चालला बरोबर. आणि काय बराच काहीतरी सांगा होतो लग्नाचं, आणि काय पळून पिळून जात त्या सांग. अरे जात त्यांचं नशीब होता तरी तुझा आधी होता काय बघ, नाही तर तुझं वापर म्हाळा लिंबू म्हणून. हो काय सांगा कठीण. अरे 40, 42 वयाचे पोरगे आताचे रखडलेले होते. एकांत 42 पोरगे बघितले. शेवटी माका म्हणता बुवा तुमची म्हणता काही ओळख जर असाल तर सांगा जरा, बघा लय फिरलंय हो पण लग्न काय जमत नाही. तर माझ्या ओळखीवर ते काही स्थळ त्या ठिकाणी सुचवलं आणि नाव पत्तो गाव सगळा काय दिला त्याच्याकडे. आणि तो त्या स्थळ बघू गेलो. स्थळ बघू गेल्याच्या नंतर झाला बाबा नवरो पोरगीच्या पसंत पडलो. पोरग्याच्या पसंत पडली. सगळं काय व्यवस्थित अगदी लग्नापर्यंत ठरला. लग्नाची पुढे बोलणी करू आणि काय व्हायचा तर पुरीची आऊस जेवणाच्या खोली असून बाहेर गेली आणि पोरगो बरोबर म्हणता ह्यो पोरगो जमणार नाही. मी माझी पोरगी झाली तरी भिकाऱ्याला देईन पण ह्याका देणार नाही. अगे पण झाला काय झाला? अरे म्हणता 20 वर्षापूर्वी ह्यो माका बघू केलो आणि आता माझ्या पोरात बघू केलो. ह्याका पोरी द्यायची कशी बरोबर. आणि हा तुमच्या पोटात जळता माका समजता. तुझ्या पोटात जळता तर वाईट कळ की काहीतरी पोटात जळत असा तर आज तो नागू बघ. पण काय जर समज लग्न जर होऊचा असा तर आता एकच पर्याय उरलो. प्रत्येकात आपल्या मामा मामीक सांभाळायचा. म्हणजे मामा मामीक सांभाळायचा, जपून ठेवायचा. त्यातल्या त्यात एखाद्या मामा मामीक जर त्यातल्या त्यात दया गेली आणि त्याच्यासून एखाद्याचा फावला तर फावला, नाही तर गप आपला सामानी लावून कुठे एक लावला. फक्त मामाचा लगीन झालेला होया. तर मामाचा वापर म्हणजे म्हाळा निघू म्हण होय असा तर काय उपयोग नाही. पूर्वीच्या काळी आजी म्हणायची जेव्हा आम्ही धोंडो मारी ना मांजरा बिंजरावर तेव्हा आजी म्हणायची, अरे बाबू
मांजराला धोंडो मारू नको, बायको मोनी भेटा. आता असा काय काय जणांका वाटत असा 40-45 वयातल्या पोरग्यांका जर लहानपणी तेव्हा धोंडो मारून ठेवत तर बरा झाला असतं. तर निदान पदरात मोनी तरी ह्याची पण 2 लग्न झालेली होय. तुमका आता पोऱ्यासारखं वाटता, पण तो जवळजवळ 35-36च्या घरात जुना खोंड आहे. होय, 2 लग्न झाले. पहिलं लग्न झाला, ती शाळा मास्तरीण होती आणि तिची अशी सवय होती की दिवसभर जा काय शाळेत ती म्हणजे शिकवायची पोरग्यांका, तर रात्री झोपेत जाबडायची. झालं बाबा ह्यांचं लग्नाची तयारी झाली. लग्नात सुरुवात झाली. 4-4.5 लाख रुपये गुलामान खर्च केल्या. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर काय व्हायचा, रात्री 11-12 वाजले आणि ती शाळा मास्तरीण होती. ती लग्नाच्या दिवसापासून पूजेच्या दिवसापर्यंत येईपर्यंत ह्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, पाया पडून पडून ती थकली. खोलीत गेली, ते ज्या खाटवर ते बसली खयत ती आणि म्हणजे झोपलीच ती. 12-12:30 वाजता ह्यो गुलाम चाळवलो एका ढकलल्याने खोलीत आणि 12-12:30च्या सुमारास ह्यो हात टाकून जाणार तेवढं तिचा बुडूक लागली. कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नये. ह्या म्हणता काय 4-4.5 लाख रुपये खर्च केलंय ह्या पोरांच्या दप्तरात हात घालू नये. त्यापेक्षा तो अजून तरी बोलतो फुसफुस करीत बाबा. आज्या तू कसो बाबा एवढं खैसून आणले नव्हतं, एवढं कोंबडा बिबडा नाही नव्हतं. परत साधारण ह्यो 4-4:30च्या सुमारास हात टाकून जाणार चौसरता पोरग्या ती मास्तरी परत दाबडू लागली. कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नये, कृपया खडू आला असेल तर आतमध्ये या. ह्या म्हणता असा काय 4-4.5 लाख रुपये खर्च केलोय आणि ह्या असा काय जवळजवळ 5-6 वर्ष ह्याच चालू 5-6 वर्ष. शेवटी तिका सोडून दिल्याच्या नंतर दुसरं लग्न केल्याच्या नंतर ती होती कामा कॉल सेंटर मध्ये. झाला बाबा लग्न ठरला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा, ह्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड. ती दमली, खोलगेत गेली, बसली तरी झोपली. आणि ह्यो परत 12:30-12:30च्या सुमारात हात टाकून जाणार तो सर ती पण जाबडूक लागली. बरं ती काही ती सवय ह्यो हात टाकून जाणार तो सर ती म्हणता, अभी इसी वक्त सभी लाईने व्यस्त है, कृपया थोडी देर बाद डायल करें. ह्या म्हणता बरं निदान थोड्या वेळानं तरी ट्राय करू सांगता. म्हणून परत 4-4:30च्या सुमारास ह्यो गेलो. अभी इसी वक्त परत तास चालू. अभी इसी वक्त सभी लाईने व्यस्त है, कृपया थोडी देर बाद डायल करें. तो सर ह्याची चार्जिंग संपली. अशी ती परिस्थिती आहे. ऐकतो काय पोटात नागो फासतात की काय तुझ्या डाळ उलट असते. आणि कुत्र्याचा तुका सांगते चांगला. मग थोड्या वेळ आधी 2 गाणी घेतोय. कुत्र्यात कोणा तू खाऊचो ना तो तुका चांगलं सांगतो. अरे अर्ध्या हळकुंडान पिवळव तू आणि तू काय बाबा सांग. म्हणजे कसा आहे तो आवाज गोड म्हणून ह्याका म्हणूचा लागता सुरुवाती की बाबा सुशांतजी तू खरोखर गोड गाण्याचे आवाज जबरदस्त आहे. तर टाळ्या वाजवा की ह्याका समाधान नाही म्हटलंय की असं काय. कारण ह्याका कसा आताची परिस्थिती अशी आहे की 4च गोष्टींका जास्त स्थान दिला जातात. 1 मला माना, 2 म्हणी आणि म्हणी, 3 मला सत्ता पाहिजे आणि 4 तुझ्यासारख्या माझीच लाल करा. तसा तुझा झाला असा नसता का. काय समुद्रानं एकदा झऱ्याला विचारलं. समुद्रानं एकदा झऱ्याला म्हटलं की तू झरा बनून किती दिवस राहणार, तुला मोठं नाही व्हायचं का. त्यावेळेस त्या झऱ्याने शांततेत समुद्राला उत्तर दिलं की मोठं होऊन खारं बनण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं बरं. कारण त्या ठिकाणी वाघ देखील वाकून पाणी पितो. त्याच्यामुळं
मी म्हणणारे गेले लंकेचा रावण, ज्याची अख्खी लंका सोन्याची होती, पण मरताना फुटको मनी नाही होतो तोंडात घालू. तर तुझा आणि माझा काय घेऊन बसलं. राहता राहुला प्रश्न फक्त तुझ्या खरा तो रागाचो. त्याच्यात 2000 रुपयाची तिनं पैज लावल्या ना. तुझा बरा रे, असं कसं तू एवढं ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे तुका असं वाटतं की काय आमका बघ तुका भजनात बोलावले आणि आमका भटी आणि खेळ बोलावले. आणि वरती तर 2000 रुपये ह्यो देणार माका. अरे एक तर आपला कसा रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आम्ही वरती 2000 कसले देतो. हा हा आता तो राग सांगितला पाहिजे, नाहीतर परत माग फुस करी तुझ्या पटात. बरं काय सांगितलं होता. हा ओ रामजी बडा बेदर्द असं काहीतरी गाणं होता ना का. मेरे लखन ने बडा बेदर्द काहीतरी बडाने काहीतरी होता. नागोबाच होतो तो फॉस करीत बड्यावर. म्हणजे साधारण मी तो ऐकलं होतं तेव्हा. आता एवढं लक्षात आहे. पण भाटिया राग ह्या पद्धतीत चुकला असला तर बाबा तुझं लक्षला तुका. आणि तू मोठो कोण हसशील तो काय म्हणतात तो इंडियन आयडॉल मधलं. हा तो तू मोठो आमचा बाबा चुकला जाऊ दे. युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याकडे भजन आहे, आमच्याकडे चितारे आहे. माझ्या पद्धतीने आपलं भाटिया राग आपलं सांगितलं. हा तू नाही म्हणा. हा तू जर त्याच्यात काय वेगळा केलं तर ते 2000 रुपये उद्या तुझे उडावतील. लक्षात ठेव. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन जोरून पाहतोय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन जोरून पाहतोय ग. इथे गाजला कोकण पुण्यभूमीवर. एकच माग इथे गाजला कोकण पुण्यभूमीवर. नित्य साहेबांचं नाव गाजते लोकांच्या मनामनावर.
अशी नवनवीन गाणी येतात बुवांचे पॉइंट अजून शिल्लक 100% त्याची फेड करणार. फक्त तुम्ही आता अभंगाच्या माध्यमातून त्याची काळजी फक्त बघित बसा काय तरी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून काही चुकणार काही बरोबर येणार. शेवटी हार जीत ही असणार. पण काय एकदा जिंकण्यानं कोण सिकंदर बनत नाही आणि एकदा हरण्यानं कोण फकीर बनत नाही. आणि तू म्हणतोस बुवा की तुझ्यासारखे 4 जण बाजूक काढून ठेवलं ते बाबा तुझे तू बाजूक काढून ठेव. आणि काय ह्या 2 वर्षापूर्वी जो तू बारी घेत नाही होतास ना त्या माणसाच्या तुका पायाजवळ जाऊचा लागला. ह्याचा मला वाईट वाटता. अरे शब्द म्हणजे शब्द. हा काय सांगतो तू. ठीक आहे तुका पायाजवळ जाऊचा लागला आणि त्यांनी बाळगलेलो वा तुका. ह्या लक्षात ठेव. थोडे आंसू है थोड़ी खुशी आज गम है तो कल है खुशी जिंदगी की तू किती म्हटलंस तरी तुझा स्वतःचा अस्तित्व बुवा तुम्हाला दाखवायला पाहिजे. कारण काय असं 100 वर्ष जगण्यापेक्षा असं एक मोठं काम करा की ते लोकांच्या 1000 नाही तर 500 वर्ष लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून प्रत्येक माणसाचं हे अस्तित्व चांगलं असलं पाहिजे. मग तो कलरान काळो असू दे की त्याचा काही विषय येत नाही. पण लोकांच्या 500 ते 1000 वर्ष लक्षात राहिलं पाहिजे. असं एक मोठं काम प्रत्येकानं केलं पाहिजे. म्हणून बुवा आपलं स्वतःचं अस्तित्व हे कुठेतरी लोकांना समजलं पाहिजे. बरोबर. नेपोलियनने सारं जग जिंकलं पैसा कमावला पण मरताना त्यानं आपल्या मित्रांना सांगितलं की ज्या वेळेस मी मरेन त्यावेळेस माझे हात असे बाहेर काढून ठेवा. ह्याच्यासारखं असं तर किती मेहंदी काढू की काय. नेपोलियनने सारं जग कमावलं पैसा कमावला पण आपल्या मित्रांना सांगितलं मरताना की मी ज्या वेळेस मरेन त्यावेळेस माझे आणि ज्या वेळेस मला दफन कराल त्यावेळेस माझे हात बाहेर काढून ठेवा. का तर लोकांना कळू दे की मी जग कमावलं पैसा कमावला पण मी जाताना रिकाम्या हाताने जातोय हे लोकांना कळू दे. त्याच्यामुळे बुवा काय या गादीवर बसल्याच्या नंतर समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. मनोरंजन म्हटल्याच्या नंतर थोडाफार मनोरंजन ह्या वयास नाही तर जय जय रामकृष्ण हरी आणि ह्या दोघांपेक्षा झोप भरी म्हणतील. पण खुर्चीवर बसल्यानंतर समाजाला आपण काहीतरी देणं लागतं. नुसती 5-50 गाणी म्हटली म्हणजे झाला नाही. काय समजली. अरे शेवटी आपला परफॉर्मन्स आहे अशी आम्ही फसफस करून नाही ह्याकडे काय बोला खरोखर. बरं कुत्र्याचं काय सांगत होतं बरंच काहीतरी सांगत होतं आणि काळू म्हणत होतं म्हणून गेलं असं
आणि म्हण माका काय त्याचा फरक नाही पडत आहे. शेवटी मी काय गोरोही होणार नाही तो नाही होत. हो असाच एकदा झाला. काय झाला पोरगी बघू म्हणजे त्याच्यात तो हुकानो असो विषय झालो की बाबाने नेलं मला मार्केटला. पोरगी बघू गेलंय ना तेव्हा म्हणजे एक गंमत म्हणून सांगते, नाही तर म्हणशील काहीतरी बाबांवर आता जोक सांगतो तसं विषय नाही हा. पण एक ओवी होती काहीतरी म्हण होती ती. बाबाने नेलं मला मार्केटला आणि घेऊन दिला सलवार सूट. बाबांनी दिला मला मार्केटला आणि घेऊन दिला सलवार सूट. आणि पाहुण्यांकडे जेव्हा गेला तेव्हा पाहुणे म्हणाले, काय राव बापडे करी तुमचा पोरगा लई बाई काळा कूट. भंकच नाही त्याच्यामुळे ह्यो माका असा सगळा निर्लज्जपणा झालेला. तुझ्यासारख्या नाही तू कुत्र्याचो खाऊन दे काही गाडवाचो खाऊन दे एवढं कसं तू खरू का बाबा. बरं काय झाला बुवा आता नाही म्हटला तरी ना जवळजवळ कंटिन्यू लगातार त्यांना बारली हो. आणि घोट गाळ्याचा आवाज म्हटल्यानंतर फक्त त्याका काही ते पदवी एक देवची रवलेली हा की फक्त तुमच्या तुम्ही लावला की तुम्ही मोकळे झाला. हो विकत पण भेटत म्हणतो. बुवांका अशोच रोज बारियो आणि काय होत जाऊ का एक दिवस रोजचो बारियो बारियो आणि ते बुवांका झाला त्या रोजच्या जागरणात म्हणजे स्टोनचा प्रॉब्लेम झालो. आता स्टोनचा प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर करणार काय भजन तर करू खया रोजचा जागरण. बुवा डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे चेकअप केले आणि डॉक्टरांनी सांगितले की दिस इज व्हेरी व्हेरी डेंजरस ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करावं लागेल म्हटल्यानंतर आता करणार काय पोटात तर कळ मारतात. शेवटी स्टोनचा प्रॉब्लेम होतो. झाला बाबा डॉक्टरांनी ह्यांका तारीख दिल्यानी तारीख दिल्याच्या नंतर डॉक्टरांकडे गेले. ऑपरेशन का आतमध्ये त्या ऑपरेशनच्या रूम मध्ये घेतल्यानी ऑपरेशनच्या रूम मध्ये घेतल्यानंतर ऑपरेशन का सुरुवात झाली. आणि बुवांचा एवढा नशीब खराब की ऑपरेशन अर्धवट झालं आणि काय होता लोड शेडिंग मुळे लाईट गेली. लाईट गेल्याच्या नंतर आता करणार काय. ऑपरेशन तर सक्सेस झालं पाहिजे माणूस तर जगला पाहिजे. आता करणार काय शेवटी ते डॉक्टरच होत. डोक्या काय त्यांचा वरची 2-4 कौला होती ती सरकवल्याने 2-4 कौला होती ती सरकवल्याने आणि ऑपरेशन का सुरुवात केल्याने पुन्हा एकदा. आणि ऑपरेशन का सुरुवात करता करता जो स्टोनचा ज्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो तो गोळो काढल्याने म्हणजे मूत्रपिंड काढल्याने बाजूत काही ठेवल्याने आणि पुन्हा ऑपरेशन का चालू केल्याने. आणि काय व्हायचा तो त्या कौलावर येऊन कावळं बसलो. कावळ्याक वाटला हाय पिंडान चालू हा. त्यांना का मटेरियल उचलल्याने घेऊन गेलो. तर घेऊन गेले बरं करणार काय. शेवटी माणूस तर जगला पाहिजे ऑपरेशन तर सक्सेस झालं पाहिजे. शेवटी डॉक्टर तसे धावत पळत बाहेर अंगणात गेले. अकडे बघतात तकडे बघतात काय दिसणार. शेवटी त्यांना ते कुत्रो दिसलो. कुत्रो दिसल्यावर पकडल्याने त्याका धरल्याने वडल्याने काढल्याने हाणल्याने ह्याका बसवल्याने ऑपरेशन सक्सेस. ऑपरेशन सक्सेस म्हटल्यानंतर झाला 4 दिवसांनी डिस्चार्ज दिल्याने 8 दिवसांनी ह्या गुलामात परत बोलावल्याने डॉक्टरांनी चेकअप केल्याने डॉक्टर विचारतात काय जोई बुवा आता कसं काय बरं वाटतंय ना. एकदम मस्त नाद करायचो ना अजिबात काय त्रास होत नाही. तरी पण डॉक्टर हे काय विचारतात बघू खात्रीशीर सांग. नाही ओके चालत मग 8 दिवसांनी परत येवा. परत 8 दिवसांनी हे गुलामांका बोलवल्याने डॉक्टर पुन्हा विचारतात काय एकदम ओके ना ऑपरेशन सक्सेस. हो डॉक्टर ऑपरेशन सक्सेस अजिबात काय त्रास होत नाही. पण काय होता ज्यावेळी माझा 1 नंबर का जातोय ना त्यावेळी ढॅम काहीतरी वर होता. कुत्र्याचा विषय म्हणजे तुका झोमला असा मी माका कुत्र्याचं भरी उत्तर तेव्हा चांगला वाटत होता तुका. आता कसा वाटता म्हणून असा जेव्हा दुसऱ्याकडे जाऊन एक बोट दाखवताव ना तेव्हा आपण आपल्याकडे 4 बोट असतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आता युट्यूबच्या माध्यमातून कसं होईल की तुम्ही तुमच्या गोष्टी काय काय आहेत ना ते तुम्ही एडिट करणार कारण सुशांत जोईल बुवा काय आहे ही चीज आम्हाला चांगली माहिती आहे. अरे पाठीमागना वार करणार तू या लक्षात ठेव. आणि पाठीमागना वार करणारे माणसं आम्ही घेत नाही. तुमच्यात हिंमत असत ना तर समोरून वार करा. अरे जेका त्या माणसाचे पाय धरूचे लागले बारियांसाठी तो माणूस अरे कोणाचे गुणगान घालतो काय तू काय चालवलंस काय
माणसानं लक्षात घ्या की आपल्या आयुष्यात असे 4 मित्र असावे की जे ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी त्या वेळेला त्या ठिकाणी उपस्थित असलेच पाहिजे. असे प्रत्येक माणसानं 4 मित्र कमवा. म्हणून एक मित्र आपल्या मित्रांना ज्यावेळी शेवटच्या क्षणी काय सांगतोय बघा. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र बनला. आपल्या महाराष्ट्रात 3 पायऱ्या आहेत. हे या ठिकाणी प्रत्येक तरुणाने लक्षात घेतले पाहिजे. कारण महाराष्ट्रात 3 पायऱ्या आहेत. 2 पायऱ्या आहेत त्या भक्तीच्या आणि तिसरी पायरी आहे ती सेवेची. 2 पायऱ्या आहेत त्या पंढरपुरात पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा चोखोबांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतो आणि चोखोबांचा भाव धारण करावा लागतो. कारण माझे चोखोबाला म्हणतात की नदी डोंगा परी नीर नाही डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. चोखोबांचा भाव धारण करावा लागतो आणि त्यानंतर माझ्या नामदेव महाराजांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतं. आणि माझे नामदेव महाराज म्हणतात की वैकुंठाचे आम्हा नको धाडू हरी, वास देई चरणाजवळी सर्व काळ. हे परमेश्वरा, वैकुंठाला आम्हाला नाही जायचंय, तुझ्या चरणाजवळ पायाजवळ पायरीचा चिरा करून ठेव. का तर उद्या तुझे लाखो भाविक येतील तुझ्या दर्शनास आणि त्यांच्या पायांची धूळ त्या पायऱ्यांवर पडत राहतील. म्हणून ह्या 2 पायऱ्या भक्तीच्या आणि तिसरी पायरी आहे ती सेवेची. ती फक्त आणि फक्त तुम्हाला रायगडावर गेल्याच्या नंतर दिसेल, ज्यावेळेस हिरोजी इंदुरकर. कारण रायगडावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही अक्षर कोरलेली आहेत एका पायरीवरती आणि ती अक्षर आपल्याला संदेश देतात की सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर, ज्यांनी पूर्ण रायगड बांधून काढला. कारण प्रत्येक तरुणाने लक्षात घेतलं पाहिजे, कारण रायगड जर तुम्ही चढोक केलास
तर 2 ते 2.5 तास लागतात आणि रायगड पूर्ण फिरवत गेलास किल्लो रायगड तर 2 दिवस जातात. एवढं रायगड किल्लो मोठा. म्हणून ज्यांनी पूर्ण रायगड बांधून काढला ते हिरोजी इंदुलकर. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी हिरोजींना विचारलं की तुम्ही रायगड बांधून काढलात, मागा तुम्हाला काय हवं. त्यावेळी हिरोजी सांगतायत की महाराज फक्त एका दगडावर नाव कोरायची अनुमती द्या. त्यावेळी महाराज म्हणतात की असं काय हिरोजी. त्यावेळी हिरोजी सांगतायत की महाराज ज्या ज्या वेळी तुम्ही रायगडावर असाल आणि ज्या ज्या वेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, ज्या ज्या वेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्या त्यावेळी तुमची पावलं त्या पायऱ्यांवर पडत राहतील आणि त्यातल्याच जर एका पायरीवर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतताभिषेक करत राहील. एवढं राज भाग्य फक्त पदरात टाका. ते हिरोजी इंदुलकर होते म्हणून पूर्ण रायगड बांधून काढल्याने आताच्या ह्या काळात जमणारच नाही. कारण हे का वाटून गेले ते का गेले 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 वरपासून खाली गेले ते म्हणजे तेव्हाच काळ होतो. आणि खरोखर हिरोजी इंदुलकरांनी रायगड किल्ला बांधून काढल्याने म्हणून कापल्या तरी आमच्या नसा तरी उधळण होईल भव्य रत्नाची. कापल्या तरी आमच्या नसा तरी उधळण होईल भव्य रत्नाची. आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराजांची. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराजांची कीर्ती पे प्रतापगडावर आमने सामने भेटीचा संगमा खाण्याचा हसत करून केला.
धन्यवाद. सन्माननीय हेमंत वानिवडेकर यांच्याकडून हे पोवाड्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागेतील. हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागेतील. चल स्वर्या भाविकानो जय जय राम कृष्ण हरी. चल स्वर्या भाविकानो जय जय राम कृष्ण हरी. चल स्वर्या भाविकानो जय जय राम कृष्ण हरी. हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागेतील. हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागेतील. चल स्वर्या भाविकानो जय जय राम कृष्ण हरी.
परशुराम पांचाल बुवांना गाण्याच्या माध्यमातून असे म्हणायचे बघा. सत्यनारायणा, सत्य सांगा देवा, देवा दया धना, त्यानंतर वामन भुक्कर बुवा, कैलासवासी वामन भुक्कर बुवा
सत्यनारायण दया सागरा मधुवर कृपा करी सत्यनारायण दया सागरा मधुवर कृपा करी Thank you.